सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता चंद्रभानचा ॲक्सिडेंट झाला, त्याचा पाय मोडला आणि सरस्वती धावत पळत दवाखान्यात गेली. सोबत जाताना पैसेसुद्धा घेऊन गेली, कारण तिला आत्तापर्यंत इतक्या वर्षाच्या अनुभवावरून कळलं होतं की कुठं कसं वागायचं. सरस्वती आता खमकी झाली होती, कारण पाठीमागचे जवळजवळ 10 वर्ष ती एकटीच हे सगळं करत होती आणि तिच्या मागून जनासुद्धा आली, पण रिकाम्या हातानं निघाली. कारण ती नसती गेली तर कदाचित चंद्रभान तिला म्हणाला असता की सरस्वती आली मला दवाखान्यात बघायला, मग जना तू का नाही आली? सरस्वतीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि तुझं नाही, म्हणून जना सरस्वतीच्या ईर्षेपोटी हॉस्पिटलमध्ये गेली. पण तिथं गेल्यावर डॉक्टर म्हणाले, आधी ॲडव्हान्स भरा, मग उपचार सुरू होतील. आणि सरस्वती कोड्यात पडली. आता पैसे कोणी भरायचे? जी त्याच्यासोबत मजा मारते तिनं, की देवानं ज्याला जिच्या कुंकवाचा धनी म्हणून तिचा मालक म्हणून पाठवला आहे तिनं पैसे भरायचे? आणि नेहमीप्रमाणे सरस्वतीलाच पुढं व्हावं लागलं आणि नाही म्हटलं तरी तिचं काळीज थोडं हललं त्याच्यासाठी. आणि पोराचा बाप आहे म्हणून सरस्वतीनं दवाखान्यात पैसे भरले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. खरंच बापाचं छप्पर जर डोक्यावर नसेल आणि घरचा करता माणूस घरात नसेल तर कोणी पण घराकडे, त्याच्या बायकोकडे, त्याच्या पोरीकडे वाकड्या नजरेनं बघतं. कसा का असेना चंद्रभान तिचा नवरा होता, मुलांचा बाप होता, म्हणून तिने पैसे भरले आणि सुरुवातीपासून तिनं हाच विचार केला होता. जना मात्र तोंड फिरवून आणि त्याला नुसतं तोंड दाखवून घरी आली, पण त्यानं पैंजण आणले की नाही ही धाकधूक तिच्या मनात होतीच. मग चंद्रभानचा पाय प्लास्टर केला, तो शुद्धीवर आला आणि त्याला समोर सरस्वती दिसली आणि त्याला अपराध्यासारखं वाटलं. आता तो खाटावर होता. 5-6 दिवस सरस्वतीनं त्याची दवाखान्यात सेवा केली, शिवाय घरी पोरं कशी राहत असतील याचीही चौकशी ती करायची. आता पुष्पा स्वयंपाक करायची आणि दत्तू दोघांसाठी दवाखान्यात डबा घेऊन यायचा. पोरं मोठी झाली होती त्यामुळे सरस्वतीच्या जीवाचा घोर थोडा कमी झाला होता, पण सरस्वती दत्तूला वारंवार सांगायची, पुष्पाला कुठे बाहेर सोडू नको, रात्री कड्या लावून झोपा. आणि तिची काळजी बघून चंद्रभानला कळत होतं की सरस्वतीला किती त्रास होत आहे आपल्या संसाराचा आणि तिला सगळीकडे बघावं लागतं. आणि सरस्वती आता चंद्रभानचे कपडे बदलून धुवायची. त्याला चालता येत नव्हतं तर त्याला बाथरूमपर्यंत घेऊन जायची. चंद्रभान बघत होता तिची सेवा, पण हे सगळं ती मुक्यापणानं करायची, काही बोलत नव्हती, कारण तिच्याशिवाय हे सगळं करणारं दुसरं कोणीच नव्हतं. आणि ती बोलत नव्हती म्हणून चंद्रभानला जास्तच अपराधी वाटायचं. आणि आता आज चंद्रभाननं तिला हाताला पकडून जवळ बसवलं आणि म्हणाला, मी तुला इतका त्रास दिला तरी पण माझ्यासाठी इतकं का करतेस? सरस्वती, कुठल्या मातीची बनली आहेस तू? तू मला ना उलगडलेलं एक कोडं आहेस. तरीही सरस्वती काहीच नाही बोलली, पण त्यानं आता पैंजण काढलं खिशातून आणि म्हणाला, हे घे, यातलं तुला कुठलं आवडतं ते घे. आणि ते बघून सरस्वती चकित झाली आणि म्हणाली, पैंजण? कशासाठी? कुणासाठी? तो म्हणाला, जनानं मागितलं होतं आणि माझ्या मनात आलं की तुझ्यासाठी पण आणावं. आणि सरस्वती, मला खूप आनंद होईल जर तू पैंजण घेतलं तर. घे की, तुला आवडेल ते ठेव. आणि सरस्वती म्हणाली, खरं खरं सांगा. आधी तिला विचारणार होता ना? तुला आवडेल ते घे आणि मग त्यातलं राहिलेलं मला देणार होता ना? आणि चंद्रभान म्हणाला, हो, तू कधी हट्टच केला नाही माझ्याकडे आणि मला हट्ट करणाऱ्या बायका आवडतात. ती हट्ट करते म्हणून तिचा हट्ट पुरवतो. आणि सरस्वती म्हणाली, काय करू? हट्ट करणं माझ्या स्वभावात नाही, पण हट्ट पुरवणारा नवरा नशिबात आहे वाटतं. मग एक हट्ट करू का? पुरवणार का? चंद्रभान हरकून म्हणाला, काय? सरस्वती म्हणाली, जनासोबत लग्न करा आणि मला सोडून द्या, म्हणजे तुमचं ओझं तिच्यावर पडेल. आणि हे ऐकलं तसं चंद्रभान उदास झाला. त्याचा चेहरा झरझर उतरला. आजपर्यंत जनासोबत लग्न करू नका असं म्हणणारी सरस्वती आज तिच्याशी लग्न करा म्हणते. आणि नवरा म्हणून मी सरस्वतीला किती जड होतोय असं त्याला वाटलं. आणि नक्कीच तिला मी नको आहे. मग आता त्यानं खूप आग्रह केला. मग सरस्वतीनं एक पैंजण घेतलं, पण ती नव्हती घालणार.
पुष्पासाठी ठेवणार होती. पण काय पडलं त्या पैंजणाचं? तिने त्याला दवाखान्यात पैसे भरले आणि त्या पैंजणाच्या पैशापेक्षा जास्त पैसे दवाखान्यात गेले. म्हणजे इथंही चंद्रभानने तिचा तोटाच केला. पण आता त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज द्यायचा होता आणि आणखीन पैसे नव्हते सरस्वतीकडे. तिनं आता चंद्रभानची बुलेट गाडीच विकून टाकली आणि पैसा उभा केला आणि त्याला दवाखान्यातून गाडी करून सोडवून आणला. आणि घरी आल्यावर त्याला कुठं ठेवणार? तर तोच म्हणाला, मला जनाच्या खोलीत ठेव. म्हणून त्याला जनाच्या खोलीत ठेवला. पण आता झालं असं की चंद्रभानला त्याच्याजवळ सतत कुणी ना कुणी लागायचं. त्याला हलता येत नव्हतं. तो एका जागी खिळून होता. आणि अशा प्रकारे चंद्रभान एका जागी खिळून होता एका जागेला आणि जनाला सतत पाणी मागायचा. मला लघवीला घेऊन चल म्हणायचा आणि जना वैतागायची. सरस्वती तर दुसऱ्या दिवशीपासून त्याला जनाच्या हवाली करून कामाला गेली. रानामध्ये निघून तो लवकर बरा व्हावा म्हणून त्याला गरा करून घालायची. सोबत 2 उकडलेली अंडीसुद्धा द्यायची आणि पुष्पासुद्धा त्याला खायला प्यायला घालायची. पण आता त्याला लघवीला नेणं, संडासला नेणं हे सगळं काम पुष्पा करू शकत नव्हती. घरात 2-2 बायका असताना पुष्पा का करेल हे सगळं, नाही का? आणि म्हणून सरस्वतीनं दिवसभर जनावर सोपवला होता चंद्रभानला. आणि जना वैतागलेली दिसली की सरस्वती म्हणायची, का गं, काय झालं? तुझं खूप प्रेम आहे ना त्यांच्यावर? त्यांनी आणलेल्या साड्या घेते, नथी घेते, बांगड्या घेते, मग त्यांचं काम करायला तुला लाज वाटते का? आणि जना गप्प बसायची. पण तिला खूप घाण वाटायला लागली चंद्रभानची. त्याला संडासला जायचं असलं तर त्याला सोबत घेऊन जायचं. त्याचं होईपर्यंत तिथं कसं बसं त्याला धरून थांबायचं. तिनं त्याचं डबडं हातात धरायचं आणि ती घाण, तो वास जनाला सहन होत नव्हता आणि जना चिडायची. चंद्रभानला जास्त लांब जाता येत नव्हतं म्हणून पहाटे पहाटे तो उठायचा संडाससाठी. म्हणजे घराच्या आसपास बसता येतं ना. आणि त्यानं रोजच्या प्रमाणे पहाटे जनाला हाक मारली. पण आता मुद्दाम पहाटे पहाटे जना उठलीच नाही. तिनं झोपेचं सोंग घेतलं आणि चंद्रभान धडपडत धडपडत रांगत बाहेर आला आणि त्यानं सरस्वतीचा दरवाजा वाजवला. सरस्वतीनं दरवाजा उघडून बघितलं तर चंद्रभानला अशा लाचार अवस्थेत तिनं बघितला आणि तिला जनाचा खूप राग आला. आणि मग तीच चंद्रभानला घेऊन गेली, घराच्या पाठीमागं बसवला, पुन्हा पाणी घ्यायला आली आणि त्याचं झाल्यावर पुन्हा त्याला सोबत घेऊन आली. आणि हे सगळं करताना चंद्रभानचा खूप जवळून स्पर्श व्हायचा तिला. तिच्या खांद्यावर, तिच्या पाठीला, पोटाला, छातीला चंद्रभानचे स्पर्श व्हायचे आणि तो तिच्याशी गोडसुद्धा बोलत होता. पण सरस्वती आता या सगळ्या गोष्टींना मुद्दाम टाळायची. ती तर विसरून गेली होती नवऱ्याचा स्पर्श काय असतो. आता फक्त उरलं होतं कर्तव्य आणि तेच ती पार पाडत होती. आणि जना, चंद्रभान पुन्हा येऊन बेडवर बसला तशी जना उठली आणि म्हणाली, अगं बाई, तुम्ही मला हाका मारत होता का? मला जागच नाही आली हो, डोळाच उघडला नाही बघा, दिवसभर खूप कंटाळा येतो. आता जनाचं वागणं चंद्रभानला कळत होतं, सगळं कळत होतं. पण त्याचा नाईलाज होता. भावाची बायको होती, भावाने तिला फसवलं, तो पळून गेला, मग हिला सांभाळण्याची जबाबदारी त्याचीच होती. तिच्या मानसिक गरजा, तिची शारीरिक भूक भागवून त्याचं काम होतं आणि तो तिला जास्त काही हक्क दाखवून बोलू शकत नव्हता. कारण जो पण हक्क असतो, रुसणं, फुगणं, चिडणं असतं, ते फक्त आणि फक्त लग्नाच्या नवरा बायकोत असतं, जे नातं 7 जन्माचं असतं. मग ते कसं पण असू दे, प्रेमाचं, तिरस्काराचं, कसंही असू दे, पण ते 7 जन्मातच असतं आणि ते असं तुटत नाही सहजासहजी, हे त्याच्या लक्षात येत होतं. मग आता सरस्वतीने त्याला आंघोळसुद्धा घातली, त्याच्या प्लास्टरवर पाणी न टाकता. आता उघडा चंद्रभान बघूनसुद्धा तिला काही वाटतच नव्हतं. तिच्या डोळ्यात कसलीच पापभावना येत नव्हती. पण चंद्रभानने तिचा हात पकडला आणि तिनं त्याच्या डोळ्यात बघितलं आणि गुपचूप हात सोडवून घेतला आणि चंद्रभान निराश झाला. अशा प्रकारे होणाऱ्या स्पर्शातून ती त्याच्याकडे ओढली जाते का हेच तो बघत होता. पण सरस्वती कुठल्या मातीची बनली होती कुणास ठाऊक. तिच्या मनाचे दरवाजे खूपच कठोरपणे बंद करून घेतले होते त्याच्यासाठी आणि आता ते उघडता उघडत नव्हती. आणि मग नेहमीप्रमाणे पौष्टिक तुपातला गरा आणि 2 अंडी दिली तर जना त्याच्याकडून मागून घेऊन खायची. तिला आधीच स्वयंपाकाचा कंटाळा होता. ती रोज अर्धं 1 अंडं खायचीच त्याच्यातलं. आणि आज चंद्रभान पुष्पाला म्हणाला, चिमणे, धर की, तू पण खा 1 अंडं. तुला अंडं मटण लय आवडतं ना? जना म्हणाली, तिला कशाला देताय, आणा इकडं. आणि चंद्रभान म्हणाला, नाही,
तिलाच खाऊ दे. आणि जनानं तोंड वाकडं केलं. पण पुष्पानं नाही घेतलं. तात्या तुम्हीच खा असं म्हणाली. आणि पुष्पा म्हणायची, आई अगं ती काकी तात्याला काहीच खाऊ देत नाही. तात्यांना येतं बोलवून खायला घाल, नाहीतर ते बरं कसं होणार गं सगळं काकीनं खाल्लं तर. आणि सरस्वती म्हणाली, खाऊ दे जाऊ दे, लाडाची मैना आहे ना ती तुझ्या तात्याची. आणि हे ऐकून चंद्रभानला कळत होतं की सरस्वतीचं मन कितीही मोठं आहे. आणि इतक्या पवित्र आणि गंगेसारख्या निर्मळ बायकोला सोडून मला का अशी दुर्बुद्धी सुचली असा तो विचार करत होता. आणि आता त्याला बायकोचं महत्त्व पटत होतं.